अलिबाग शहरातील जनतेनं नेहमीच शेकापला साथ दिली आहे. शहरामध्ये जे काम केलंय, शहरातील ज्या योजना आहेत त्याचं प्लॅनिंग आहे, पाण्याचं काम आणि पाण्याचं नियोजन केलं आहे. शहरामध्ये 25% हिस्सा हा कोळी बांधवांचा आहे. जे प्रभाग विकसित झाले आहेत त्याच्याशी मिळता जुळता झाल्याचं स्वप्न माझं आहे आणि ते मी पूर्ण करणार. नगराध्यक्ष पद हे महिलांसाठी होतं आणि जनतेनं मागणी केलेली होती. या शहरात नाईक कुटुंबियांची स्वातंत्र्य काळापासून प्रतिनिधित्व आहे. या शहरामध्ये नाईक कुटुंबियांचा वेगळाच प्रभाव आहे आणि त्यांच्याबद्दल वेगळं प्रेम सुद्धा या शहरात आहे. या ठिकाणी ज्या प्रकारची आमदारकी चालवली जाते ती आक्षेपार्ह आहे. कमिशन शिवाय कामं होत नाहीत. अलिबागच्या जनतेनं नाना कुंटेपासून मधू ठाकूर पर्यंत आमदार बघितलेत. जनतेला आमदारांकडनं अपेक्षा वेगळ्या आहेत. अलिबागचे आमदार हे विधिमंडळात वेगळ्या प्रकारची कामं करतात आणि विधिमंडळ गाजवत होते. त्याच पद्धतीची परिस्थिती आज नाही आहे. अलिबाग रोहा रस्त्याची बिकट अवस्था आहे. चंद्रकांत पाटील यांनी बांधकाम मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून 240 कोटी रुपये मंजूर केले. तो रस्ता आज अर्धवट अवस्थेत आहे. त्या रस्त्याचं 60% काम रक्कम देय झालं असल्याचं कुठेतरी वाचलेलं आहे. सरकारी पैशांचा वापर हा योग्य ठिकाणी व्हावा ही अपेक्षा जनतेची आहे, पण ती पूर्ण होत नाहीये. त्याचं उत्तर अलिबाग आणि मुरुडच्या जनतेनं दिलं असं वाटतं. जिल्ह्यात सुद्धा महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारे यश मिळतंय. सांप्रतच्या सुनामीमध्ये जे आमचं आहे ते आम्ही ठेवलेलं आहे. निवडणूक ही स्वतःच्या ताब्यात घेण्याची सुरुवात सांप्रतचे राज्यकर्ते करतात हे खेदजनक आहे, चिंताजनक आहे असं मला वाटतं. यापुढे निवडणुका कशा प्रकारे लढवायच्या आणि कोणत्या दक्षता घ्यायच्या याबाबत चिंतन करण्याची वेळ आली आहे. आगामी जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणूक या महाविकास आघाडीमधनं लढणार आहोत. अलिबागच्या सिटीत शहरातल्या जनतेने नेहमी शेका पक्षाला साथ दिली. व्यक्तिगतरित्या जे शहरामध्ये आपण काम केलेलं आहे आणि शहरातल्या ज्या योजना आहेत त्याचं प्लॅनिंग आहे, टाउन प्लॅनिंगचं या ठिकाणी काम, पाण्याचं काम आणि पाण्याचं नियोजन केलेलं आहे. आता ज्या पद्धतीचा बदल नवीन याच्यामध्ये जी लोकवस्ती वाढते आणि FSI वाढल्यामुळे जे शहरामध्ये आता वेगळ्या तऱ्हेची समस्या पाण्याची होणार आहे, त्याचं पण आश्वासन आम्ही या निवडणुकीमध्ये दिलेलं आहे. म्हणून हे शहर जे आहे आणि शहरामध्ये जो 25% हिस्सा हा आमच्या कोळी बांधवांचा आहे, तो हिस्सा पण जे आमचे एरिया डेव्हलप झाले त्या एरियाशी उलटा जुलटा झाला हे स्वप्न माझं आहे, ते मी पूर्ण करणार आहे. तरुण उमेदवार दिला होता नगराध्यक्ष पदासाठी. सगळ्यात तरुण आता महाराष्ट्रात जो रिझल्ट लागला त्यामध्ये सगळ्यात तरुण उमेदवार अलिबागचा आहे. आणि तरुण उमेदवाराच्या हाती जेव्हा तुम्ही चावी देताय या नगरपालिकेची, तर काय निकष पाहिले गेले त्याचा? नाही, एक तर महिला होती आणि जनतेने केलेलं मागणी आणि या शहरामध्ये नाईक फॅमिलीची स्वातंत्र्यपूर्व काळापासून या नगरपालिकेमध्ये त्याचं प्रतित्व आहे. या ठिकाणी प्रशांत नाईकांची आई उपाध्यक्ष होती, नगराध्यक्ष होती 2 वेळा. प्रशांत नाईक स्वतः नगराध्यक्ष होते, त्यांच्या पत्नी होती. या शहरामध्ये नाईक कुटुंबियांचा पण एक वेगळा प्रभाव आहे आणि त्यांच्याबद्दल वेगळं प्रेम या शहरामध्ये आहे. आणि मग लोकांनी जाहीर केलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेला नाईक कुटुंबातलाच माणूस व्यक्ती म्हणून दिली तर आम्हाला बरं वाटेल. आणि जनतेने जवळजवळ 85% 82% मतं आज दिलेली आहे. विरोधकांनी 21च्या 21 जागा उभ्या केल्या होत्या अलिबागमध्ये आणि मुरुडमध्येही विरोधकांचा पराभव झालेला आहे. इकडे शेका पक्ष असेल, तिकडे राष्ट्रवादी. या मतदारसंघातून विरोधकांच्या हाती अलिबागमधून काही आलं नाही. नकारात्मक वातावरण आहे. ज्या पद्धतीची आमदारकी या ठिकाणी चालवली जाते, ज्या पद्धतीचे आक्षेपार्ह या ठिकाणी सगळी कामं होत आहे आणि पर्सेंटेज शिवाय इथे या ठिकाणी काम होत नाहीये, हे अलिबागच्या जनतेला मानवणार नाही. या अलिबागच्या जनतेने नाना कुंट्यांपासून मधू ठाकरांपर्यंत आमदार बघितले आणि त्याच्यानंतर हे जे आमदारकी ही वेगळ्या नजरेने बघण्याची लोकांना सवय आहे आणि त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. जनतेला या ठिकाणी आमदार असताना लोकांच्या आमदारांकडनं अपेक्षा वेगळ्या आहेत. अलिबागचे आमदार हे नेहमी विधिमंडळामध्ये वेगळ्या तऱ्हेचं काम करत होते, विधिमंडळ गाजवत होते. त्या पद्धतीची परिस्थिती आज नाहीये. लोक सगळे प्रमाच्या मागे आणि कॉन्ट्रॅक्टरच्या मागे आणि कॉन्ट्रॅक्टरचा 20% ऍडव्हान्स घेण्याच्या मागे आहेत आणि पुढे कामं कमी राहतात. अलिबाग रोहा रस्ता जो आहे आज तो त्याच अवस्थेत आहे.
240 कोटी रुपये मी चंद्रकांत पाटील बांधकाम मिनिस्टर असताना मंजूर केले, परंतु आज तो रस्ता अर्धवट अवस्थेत आहे. पैसे पेमेंट 60% झालं असं मी कुठेतरी वाचलं. म्हणून या ठिकाणी जे धोरण आणि सरकारी पैशाचा वापर योग्य ठिकाणी व्हावा अशी अपेक्षा जनतेची आहे, ती होत नाही. त्याचं उत्तर मुरुड आणि अलिबागच्या जनतेने दिलं असं मला वाटतं. काही कुठेतरी नुकत्याच लागलेल्या कालच लागलेल्या ह्या नगर परिषदेचा स्थानिक नगर पंचायत स्थानिक स्वराज्य संस्था निकालामध्ये कुठेतरी महाविकास आघाडी कमकुवत झालेली आहे, किंवा भाजप असेल, शिंदेगड असेल आणि यांच्यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडीचं जे पर्सेंटेज आहे हे खूप कमी झालेलं पाहत आहे. कसं पाहता महाविकास आघाडी? नाही. मग उरणला का आली महाविकास आघाडी? उरणमध्ये महाविकास आघाडी आली, माननीय शरद पवार साहेबांच्या उमेदवार त्या ठिकाणी आलेला आहे. आम्ही एका ठिकाणी करून केलेला आहे, पण पैशाचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वापर या ठिकाणी होतो आहे की जो अपेक्षेच्या बाहेर आहे आणि संकल्पनेच्या पलीकडे आहे. त्याला मात करून आम्ही आहोत. महाविकास खोपोलीमध्ये पण आहे. आज खोपोलीचे माझे 6 नगरसेवक इथे समोर माझे आता आलेले आहेत की जे होतात ते, तर त्या पद्धतीचं असं होत नाही. कमकुवत कुठे होत नाही. तुम्ही म्हणता काही भागामध्ये आहे, पण असतं तर मग श्रीवर्धनचा नगराध्यक्ष का नाही आला? श्रीवर्धनचा नगराध्यक्ष पण सेनेच्या तिकिटावर आला. तिथे कोणत्याही परिस्थितीमध्ये लोक पाहिजे आहेत आणि त्या भूमिकेतून खंबीर माणूस पाहिजे उभा राहिला की जनता तुमच्या बरोबर येईल. त्याच्यामध्ये थोडं अपयश आहे, त्याच्यात आम्ही सुधारणा करू. महाविकास आघाडीच्या ज्या तिथे कमकुवत भाग आहे त्या ठिकाणी आम्ही पुन्हा सुधारणा करू, त्याचं पण चिंतन करू. पण लोक आज या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत आणि त्या पद्धतीचं काम भक्कम लोकांना खात्री वाटली पाहिजे तरच लोक आपल्या बरोबर राहतात, असा माझा अनुभव आहे. आणि रायगड जिल्ह्यात ती परंपरा आहे, तुम्हाला अपडाऊन होत असतं, त्याच्यामध्ये हा पर्याय नाही होऊ शकत. आणि विशेषतः तुम्ही हे अवलोकन नगरपालिकेला कधीच नव्हतं. नगरपालिकेला कधीच या पक्षांचा प्रभाव नव्हता अलिबाग सोडून. तो तुम्हाला बाकीच्या ठिकाणीचं अवलोकन करू नका.